सुंदर वेदर, खूप पावसाळा आहे. इट्स सो हाय गाईज वेलकम आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. हे मी प्रज्ञा आणि मी सध्या कॅनडामध्ये राहते आहे. अँड गेस वॉट, आय एम वेअर टुडे. आय एम गोना एक्सप्लोर मायकल्स. सो मायकल्स बेसिकली हा DIY स्टोर आहे, क्राफ्ट स्टोर आहे. वेन यू गेट स्टाफ, म्हणजे तुम्हाला ग्रीटिंग कार्ड्स भेटेल, बीड्स भेटेल, वुलन नीडिंग करण्यासाठी. सो बेसिकली हा एक असा स्टोर आहे जिथे तुम्हाला सगळ्या DIY गोष्टी भेटतात. इट इज अ प्राइसी स्टोर, इट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. यू कॅन गेट द सेम स्टफ इन Dollarama, बट द क्वालिटी इन द स्टोर इज द बेस्ट अँड दॅट्स रिझन इट्स प्राइसी. सो तुम्हाला आज मी या पुऱ्या स्टोरमध्ये काय काय भेटते, काय काय नाही भेटतं आणि किती महाग आहे, किती एक्सपेन्सिव्ह आहे, कम्पेअर पण मी प्राइसिंग करणार आहे. तर चला बघूया या स्टोरमध्ये काय काय आहे. अँड आय एम एक्साइटेड बिकॉज the pretty colors around me is making me more excited because I am a girly who loves DIYs and I love doing creative stuff. I love doing rangolis and everything. So when I come around such places, it makes me happy and I'm excited to show you guys what this store has. And let's go. And yes, there are new subscribers to my channel. Welcome guys, and welcome to my channel and keep supporting. I see the comments and I have literally got an email that people keeping supporting, like they like my content and they've seen me like I have the potential to grow, and I love such comments and it keeps me motivated and keep supporting. And love you all, and let's go without wasting any time what this store has and what stuff we can find. And mostly Christmassy stuff you will find here because कारण की आता क्रिसमस येतोय, 2 महिन्यांनी क्रिसमस आहे आणि you will see every Christmassy stuff here. So let's go. I am excited because मी दिवाळी साजरा करू नाही शकले इंडियामध्ये, पण ॲटलीस्ट मला जे क्रिसमसी वाईब्सचा जो आनंद भेटतो आहे की हे हा इथे क्रिसमसी आहे, क्रिसमस वाईब्स आहे, तोच आता माझा सण झाला आहे. ते नेव्हरदलेस आय लव्ह दिवाळी, बट Christmas is something happy thing I'm finding it now. So let's go without any wasting time. Let's go. तर हा एंट्रन्स आहे मायकल्सचा. इथे तुला सगळ्या प्रिटी गोष्टी भेटतात, पण खूप एक्सपेन्सिव्ह आहे इथे. ऑलरेडी क्रिसमसी वाईब झालेला आहे. तुम्हाला आता हर एक स्टोर कॅनडामध्ये सगळ्या गोष्टी आता क्रिसमसी वेगळ्या आहे. हा हॅलोविन स्टफ आहे आणि क्लिअरन्स स्टफ आहे इथे. सर हे क्रिसमस ट्री आहेत. सो त्यांचा आता काहीतरी प्रोमो चालू आहे. सो यू गेट कलेक्टेबल ऑर्नामेंट्स बाय 1 and get 1 free. म्हणजे क्यूट आहे ते. I love how it is. See who I spotted. बेसिकली या स्टोअरमध्ये तुम्हाला सगळे असे डेकोरेटिव्ह, क्रिएटिव्ह की तुम्हाला काय असं बनवायचं आहे, क्राफ्ट DIY करायचं असेल, सो यू प्लीज कम टू मायकल्स, विल गेट एव्हरी स्टॉप. अँड या, सो माझी फ्रेंड आहे, सो तिला एका फ्रेंडला गिफ्ट करायची होते गळ्यातलं, आणि तिला टिमूमधून नाही मागायचं. शी वॉन्टेड टू डू समथिंग बाय हरसेल्फ. सो शी केम टू दिस स्टोर. मला तेव्हा कळालं की असा पण एक स्टोर आहे जिथे सगळ्या गोष्टी भेटतात. तर तिने हे सगळे बीड्स घेतले आणि तिने ब्रेसलेट बनवलं तिच्यासाठी. दॅट्स सो क्यूट. सो हे सगळ्या बीड्स भेटतात, आता मी बनवू शकते. प्राईस खूप महाग आहे. हेच गोष्ट तुम्हाला Dollaraमध्ये $3, $4 भेटणार. इथे $9, $10 प्लस टॅक्स. व्हेरी एक्सपेन्सिव्ह. We are so free, and in this moment, life is like a dream. Living
'cause we are so free, and in this moment, life is like a dream. So come a little closer, but don't hold your breath. So let's compare the Canva price from here, this store, and from the Dollarama store, because the Dollarama store starts with like $1.25, but it is like for $3, which is expensive. So please check out their clearance section. So they do have a cute stuff in the clearance that is like 80% off on the clearance stuff. So I would really suggest, before coming and entering any store, go to the clearance section and see if you get any beautiful stuff and cute stuff at a very cheaper prices, because the normal price here is very expensive. Life is a game that we play. I won't get away. Since Halloween is there, so this cute tumbler, and it's very expensive. It's like for around $24.99, that is $25. And Within our company, so come closer to me. Come a little closer. इथे इंडियामध्ये कसं स्टेशनरीमध्ये जाऊन आपण गोष्टी घेतो की मला हे पाहिजे, मला ते स्टिकर पाहिजे, मला ते भेटू, तसं नाही. इथे कॅनडामध्ये एक मायकल्स म्हणून स्टोर आहे. तिथे तुम्हाला सगळे क्राफ्ट्सचे प्रोडक्ट्स भेटतील आणि DIY प्रोडक्ट भेटतील. सो यू हॅव टू गो individually, you have to go and you have to find the product for yourself and you have to buy it. No one is going to help you out. You have to come here. There are assistants, like there are associates who will come and help you, but you have to come in the store and find the stuff for yourself. So that's cute, and that's, I love it. Like everything is so pretty around me, and I love this color, how it is. You will get a beautiful pendant over here. So every price varies. There's खूप छान छान pendants आहेत. So I love this one. This is like for $12. 12 is like 608 आणि म्हणजे आता 61 rupees आहे. 61 rupees $1 आहे. So yeah, this is also pretty. They have a really cute earrings, but those are very expensive. You know, in India we get this for like around 30-40 rupees, and here it is for like $9. 9 into 6, calculate. So this is how it is, very expensive here. So this store is basically for the people who love DIYs and who love doing creative stuff, and there are really expensive stuff which I find it very pricey. खूप pricey आहे हे गोष्टी. हे सगळ्या गोष्टी इंडियामध्ये तुम्हाला 30-40 रुपयाला भेटतात, आणि जर होलसेलमध्ये गेलं तर अजूनही 10 रुपयाला भेटतात इकडे. तर मी विचार केला, मी माझ्या मनाला ठाम करणार आहे की प्रज्ञा, तू काही गोष्टी इकडनं घेणार नाही आहे, कारण की ना मी खूप शॉप करते, पण आय मेक शुअर दॅट आय एम नॉट स्पेंडिंग मच, बिकॉज आय विल गो टू इंडिया अँड टेक सम स्टफ अँड आय विल कम हियर, बिकॉज हियर द प्राइसेस आर very expensive, very expensive. I'm so happy coming to this store. I don't know why. होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आय लव्ह दिस बॅकग्राउंड. आय एम जस्ट सो, खूप छान वाटते आज, माहिती आहे, असं प्रिटी कलर्स बघायला. सो एनिवे, आय होप तुम्हाला आजचा माझा ब्लॉग आवडला असेल, आणि थँक्यू फॉर वॉचिंग, अँड देर आर न्यू सबस्क्रायबर टू माय चॅनल. वेलकम गाईज, अँड कीप सपोर्टिंग, अँड सी यू अंटिल नेक्स्ट टाइम, अँड लव यू ऑल. कीप सपोर्टिंग. She was just 17. I think I was 23.